दादरमधील सध्याची स्थिती काय? सागर, आता मी दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहे आणि या स्थानकाच्या बाहेरची जर दृश्य बघितली तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। या जवळपास 3 तास होताना पाऊस थांबलेला सुद्धा आहे, मात्र या पाण्याचा निचरा जो आहे हा होताना दिसून येत नाहीये। महानगर कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, मात्र पाणी जे आहे हे मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। याच पाण्यातनं वाट काढत अनेक वाहनं जी आहेत ही जात आहेत, अनेक ठिकठिकाणी वाहनं सुद्धा बंद पडलेले आहेत आणि हा थेट माटुंगा रुईया कॉलेजला जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनं ही अडकून पडलेली आहेत। दुसरीकडे याच मार्गावरती महाविद्यालयीन शाळा सुद्धा आहेत, शाळेचे अनेक विद्यार्थी याच पाण्यातून वाट काढत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर दादर स्थानक सुद्धा लागूनच आहे। दादर स्थानकाच्या बाहेर मग हेमंत करकरे चौक असेल किंवा लोकमान्य टिळक वस्ती क्रमांक 1 असेल, या सगळ्याच परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मुंबईत असंच ठिकठिकाणी चित्र जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे दादर स्थानक असेल किंवा परेल हा भाग असेल, नक्कीच विशाल, दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात